श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर आजच्या व्हिडिओचं मटेरियल तर ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअरचं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन प्रॉपर अशा प्रकारे इथं इमेज आहे ते सेट करायचं आहे। इमेज सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता 5.27 या सेकंदाच्या बीटमार्कवरून वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर इथूनच पुढं परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ दिलेला आहे तो फक्त सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याबरोबर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता दोन्ही व्हिडिओ ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट 2.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून एक अशा प्रकारे शेप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। चौकोनी शेप घेतलेला आहे। त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन पुढे एकदा फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला कलरवर सिलेक्ट करून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि थोडंसं पुढे जाऊन काय करायचं याची जी लेअर आहे ती कट करायची आहे। म्हणजे बघू शकता एवढासा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि हाच भाग सिलेक्ट करून कॉपी करून इथपासून ह्या जे आपल्याला 4 लेअर आहेत बीटच्या या 4ही लेअरला अप्लाय करायचे। म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक PNG ॲड करायचे आहे आणि मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन याची जी साईज आहे ती बघू शकता प्रॉपर थोडी अशा प्रकारे कमी जास्त करून तुम्हाला इथं ॲडजस्ट करून सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर याची लिंथ 5.27 पर्यंत ठेवून परत 5.27 पासून परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियमच जायचं आहे आणि परत एकदा व्हाईट PNG ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची साईज कमी जास्त करायची आहे आणि शेवट आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर स्क्रोल करत खाली सेट करायचे आहे। सेट केल्याबरोबर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, फक्त आता या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला मी दिलेला आहे तो इथून आपल्याला काय करायचं कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन या इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय केल्याबरोबरच बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।